फुले दाम्पत्याचा इतिहास समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यशोधकची निर्मिती सुनील शेळके. सत्यशोधक चित्रपट झाला सुपरहिट, प्रेक्षकांनी केला जल्लोष. नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी इतिहास समाजापर्यंत पोहोचावा यासाठीच सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके यांनी केले आहे. ते मेहकरमधील सिनेमार्क टॉकीजमधील प्रेक्षकांशी संवाद साधताना बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन जनस्वप्नपूर्ती मीडियाचे संपादक विनोद बोरे यांनी केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती नंदूभाऊ बोरे, प्राध्यापक आशिष रहाटे, निंबाजी पांडव, सर्वस्वी पत्रकार दत्ता उमाळे, उद्धव फंगाळ, कैलास राऊत, गजानन चेके, माधवराव ससाणे, जयंत वानखेडे, अमोल मगर, बाळाप्रसाद आखाडे, गोपाल देशमुख, सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता कुडके, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष अर्चना बोरे, संगीता माने, रंजना मगर, अंजली अजगर, आकाश जावळे यांच्यासह स्वर्गवासी भास्करराव शिंगणे विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सुनील शेळके म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी प्रचंड त्याग केला. सर्वच समाजाने शिक्षण घ्यावे यासाठी खूप कष्ट सोसले, त्यामुळे समाज प्रगतीपथावर आहे. यावेळी सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता कुडके म्हणाल्या की सुनील शेळके यांनी प्रचंड मेहनतीतून सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांची तळमळ लक्षात घेऊन समाजातील सर्वांनी सत्यशोधक चित्रपट पाहिला पाहिजे. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष अर्चना बोरे म्हणाल्या की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पाऊल वाटेवर चालल्याने सर्वांची प्रगती होणार आहे. त्यांनी केलेला त्याग, त्यांचा संघर्ष समजून घेण्यासाठी सत्यशोधक चित्रपट पाहिलाच पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद बोरे तर आभार संगीता माने यांनी मानले. उद्धव फंगाळ यांनी सुद्धा या ठिकाणी दीपप्रज्वलन करावं. आपल्या सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या चरणी नतमस्तक होत आहोत. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. सत्यशोधकाचा, सत्यशोधकाचा, जय ज्योती, जय क्रांती. जय शिवराय, जय विनय, जय भीमराव. मी सुनीता नंदकिशोर कुडके, मी सावित्रीबाई फुले महिला मंडळाची अध्यक्ष आहे. आम्ही इथे सामाजिक कार्य करतो मेहकर नगरीमध्ये आणि आम्हाला सरांचा आणि ताईंचा खरंच खूप अभिमान आहे. आम्हाला एवढा आनंद झाला की म्हणजे जेव्हा आम्ही ऐकलंय की महात्मा फुले यांच्यावर चित्रपट निघतोय आणि तो एवढा गाजणार आहे, म्हणजे हा विचार सुद्धा आम्हाला एवढा प्रेरणा देऊन जातो की सांगताही येत नाही, त्याच्या शब्दात वर्णन सुद्धा होत नाही. त्यासाठी तर खरोखर ताईंचे आणि सरांचे जेवढे मानले तेवढे आभार कमीच. आणि या चित्रपटाबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी जे त्याच्यामध्ये कलाकार आणलेले आहेत ते त्यांनी एवढे त्याच्यामध्ये रुजवलेले आहेत की असं वाटायला लागतं समोर आपण बघताना की खरोखर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आपल्याशी संवाद साधतायत आणि ते आपल्याला सांगतायत की त्या वेळेस काय वेदना होत्या आणि त्यातून आम्ही काय कसं केलं आणि कसं निभावून येऊन बाहेर पडलो. आणि तुम्हाला सुद्धा आता सावित्री सत्यवानाची नाही व्हायची तर ज्योतिरावांची व्हायची. आणि प्रत्येक पुरुषाला मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही जर ज्योतिराव झाले तरच तुमच्या घरामध्ये क्रांती होईल. नाहीतर तुम्ही जर विचार केला की नाही मी बाईला घराच्या बाहेर पडू देणार नाही आणि ही काहीच करू शकत नाही, हिच्यामध्ये टॅलेंटच नाहीये, आणि तसं जर तुम्ही तिचे जर शब्द आणि तिचे जर भावना तुम्ही म्हणजे तिला व्यक्तच नाही होऊ दिल्या, ती घरामध्ये तशी दडपून राहील आणि ती सत्यवानाचीच सावित्री बनून राहील. तिला फेऱ्या त्याच्या वडाच्या न मारता तिला शिक्षणाच्या आणि पुस्तकाच्या हिच्यामध्ये तुम्ही आणा. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं, हा विचार आपल्याला माहित आहे, पण तो आपल्या घरामध्ये रुजला पाहिजे. आणि मला बायकांना सुद्धा सांगायचंय की प्रत्येक गोष्टीच्या तक्रारी न करता आपल्याला नेहमी वाटत असतं आपल्याकडे ढिगभर साड्या पडलेल्या असतात तरी पण आपल्याला वाटतं शेजारीची साडी चांगली आपल्यापेक्षा, हे आपल्या मनामध्ये असं की आपल्याला दुसऱ्याचं चांगलं दिसतं. तसं आपल्याला नाही, तिला काय काम आहे, तिनं पिक्चरमध्ये काम केलं आणि ते ही झाला पिक्चर विषय संपला. हे न करता त्यांनी त्या वेळेमध्ये काय केलं आपल्यासाठी, काय करून ठेवलं, ते जर नसते तर आपले हालात काय असते, आपल्या गळ्यामध्ये मडकं आणि हातामध्ये झाडूच राहिले असते. ह्या बंधनातून त्यांनी आपल्याला कुठेतरी बाहेर काढला आणि आपल्याला जगाची स्वतःची ओळख जी तयार करून दिली त्याबद्दल आपण जाणीव ठेवायला पाहिजे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता नेहमी करता व्यक्त ठेवायला पाहिजे. एवढं बोलेन आणि
या ठिकाणी अधिक वेळ न घेता आपले चित्रपटाचे निर्माते सन्माननीय सुनील शेळके साहेब हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. सर्वप्रथम जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय शिवराय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समता फिल्म्स आणि अबिता फिल्म्स प्रोडक्शन यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये दिनांक 5 जानेवारी रोजी सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. गेल्या 6 वर्षापासून आपण या चित्रपटावर आमची टीम काम करत होती. आमचे दिग्दर्शक असतील, माझ्यासोबतचे माझे सहकारी निर्माते, या सगळ्यांचे एकच उद्देश होता की केवळ या सगळ्यांचा काही चित्रपट हा व्यवसाय नाही. सगळ्यात पहिले मी आपल्या सगळ्यांना स्पष्ट करू इच्छितो, या सगळ्यांची एक तळमळ होती की महात्मा फुलेंचे विचार समाजापुढे पोहोचले पाहिजे. आणि महात्मा फुले हे एकमेव असे महात्मे होते की गेल्या 70 वर्षात यांच्यावर एकही चित्रपट या ठिकाणी निघाला नाही. म्हणजे जसा महात्मा फुल्यांच्या विचारांचा इतिहास आहे तसाच महात्मा फुल्यांच्या चित्रपटाचा देखील इतिहास आहे. आपल्या सगळ्यांना माहित असेल की 1954-55च्या दरम्यान आचार्य अत्रेंनी महात्मा फुल्यांवर चित्रपट केला होता आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचं क्लॅपिंग केलेलं होतं. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये एवढं मोठं व्यक्तिमत्व भारतातलं असतानाही चित्रपट आलेला नव्हता. परंतु त्यांचे विचार इतके महान होते. आपण सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे मी तर सांगेल की मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की चित्रपटाबद्दल आम्ही निर्मात्यांनी सांगितल्यापेक्षा प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे. आणि आताच आमच्या विचार झाले. पण एक पिक्चर बघून काय वाटतं? कोण बोलतोय? टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास. सावित्री कशी वाटले? लहानपणची सावित्री कशी वाटली? ज्योतिबा कशी वाटले? बर, दुसरे बोल. सर्वांना जय ज्योती, जय क्रांती, जय जिजाऊ, जय शिवराय. आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अभिमान जे असणारे श्री शेळके सर या ठिकाणी आले, त्यांचं मी स्वागत करते. आणि आपण हा पिक्चर सगळ्यांनी पाहावा या हेतूने आपण इथे जमलेलो आहोत. आम्ही हा पिक्चर पहिल्या दिवशीच बघितलेला आहे. त्या पिक्चरातले डायरेक्ट मी अनुभव सांगते. त्या पिक्चरातले अनुभव आहे की त्यांचं लग्न ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं लग्न लहानपणीच झालेलं आहे. पण तरी पण ज्योतिबा फुलेंचं शिक्षण आणि त्यांची समाजाबद्दलची चळवळ ही त्यांची सुरूच होती. आणि या चालू असताना सावित्रीबाई त्यांना ऑब्झर्व करत आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या मनात काय सुरू आहे हे त्यांचं लक्षात येतं. आणि असं करून पुढे शिकवलं. आणि सगळ्यांना माहितच आहे की त्यांनी शाळा वगैरे काढलेल्या आहेत. पण नवरा बायकोचं बॉन्डिंग कसा असायला पाहिजे हे पिक्चर पाहिल्यानंतरच कळेल आपल्याला की नवरा जर एखादा पाऊल टाकत असेल तर बायको त्याच्या मागे असलंच पाहिजे. की आणि बायकोला एखादी गोष्ट करायची असेल तर नवऱ्याने कुठे त्याच्या मागे पाठीशी राहिलं पाहिजे. हे असं बॉन्डिंग नवरा बायकोचं या सत्यशोधक चित्रपटामध्ये आहे. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले एकमेकांच्या पाठीमागे होते म्हणून त्यांनी क्रांती केली आणि क्रांती घडली. आणि आज आपण महिला असो की पुरुष असो अगदी स्वतंत्रपणे विचार मांडतात, अगदी स्वतंत्रपणे जीवन जगतात. तर फक्त त्यांच्यामुळेच मी त्यांना दोघांनाही अभिवादन करते. या पिक्चर मधले अजून एक अनुभव सांगायचा म्हणजे हे सगळे क्रांती करत असताना, ही चळवळ चालवत असताना ज्योतिबा फुलेंना घरातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा त्याच्या वडिलांनी सांगितलं. तर माझ्यासाठी किंवा आताची जी सावित्री आहे ती सरळ म्हटली असती काय कशाला भानगडीत पडायचं, आपल्याला आपण आपलं घर आणि आपण भरला असलं पाहिजे. पण सावित्रीबाईंनी असं न करता ज्योतिबा फुलेंना चांगल्या प्रकारे साथ दिली आणि त्यांनी घर चळवळीनं सुद्धा घर सोडलं. आणि ज्योतिबा फुलेच्या पाठीमागे सावित्रीबाई फुले गेला आणि त्यांना साथ देण्यासाठी जातीच्या बाहेर जाऊन प्रतिभाबी या त्यांना त्यांच्या घरी घेऊन त्यांना सोबत घेऊन त्यांनी काम केलं. आणि सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी लग्न सुद्धा कसं करायला पाहिजे. आजकाल गुन्हे जरी कमी झाले असेल पण खर्च अति प्रमाणात सुरू आहे. की म्हणजे सोयी झाली की ते साक्षगंध, नंतर ते प्री वेडिंग, नंतर ते म्हणजे स्क्रीन इतका खर्च की त्याला काहीच किंमत नाही. क्रांतिकारी ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक चळवळ चालू केली आणि सत्यशोधक चळवळीमध्ये सांगितलं की ब्राह्मणाशिवाय आणि विधी शिवाय लग्न होऊ शकते आणि ते चांगल्या प्रकारे निभू शकते. म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करते की आपल्याला सत्यशोधक चळवळ चालवायची असेल तर आपल्याला लग्नाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्यांच्या कार्य जाणून घेऊन त्यांच्या कार्यावर पाऊल ठेवून
आपण लग्नामध्ये सुद्धा खर्च कमी करायला पाहिजे. माझं वैयक्तिक लग्न सुधर्म पद्धतीने झालेलं आहे. माझं सुद्धा एकदम शॉर्टकट असं लग्न झालेलं आहे आणि याचे समाधान मला तेव्हा नव्हतं वाटत, पण मला आता नक्कीच वाटते. म्हणून सगळ्यांनी हा म्हणजे अल्पवयीचा सुखासाठी एवढा खर्च करू नये आणि त्या खर्च करायची इच्छा असेल तर गोरगरिबांना करायला पाहिजे. की जे सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी महात्मांसाठी शाळा काढल्या, गोरगरिबांना शाळेत शिकवलं, त्यांना शैक्षणिक साहित्य दिलं, तर आपण शैक्षणिक साहित्य देऊ शकतो गरिबांना त्या लग्नाच्या आणि सगळ्यांनी सत्यशोधक चित्रपट पाहायला पाहिजे आणि आपल्या फॅमिलीला सुद्धा घेऊन हा पिक्चर पाहावा आणि सहकार्य करावे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 19व्या शतक असतानाही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार किती आधुनिक होते. तर काळानुसार आपले विचार आधुनिक होण्याऐवजी आम्ही मागच्या काळात जात आहोत आणि महात्मा फुलेंचे विचार आजच्या काळात खूप आधुनिक ठरत आहेत. खरं म्हणजे हा चित्रपट मला तरी वाटतं प्रत्येक माणसाला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे की आपण कोणत्या अवस्थेमध्ये आता सध्या जगतोय. की ज्या जातीपातीच्या भिंती आम्ही बांधून ठेवलेल्या आहे, अजूनही बांधून ठेवलेल्या आहे, म्हणजे 21वे शतक आलेलं तरी बांधून ठेवलेलं आहे. त्यामुळं हाच एक विचार आहे, तो छत्रपती शिवराय असेल, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील आणि डॉक्टर बाबासाहेब असतील, हाच यांचाच एक विचार असा आहे जो माणसांना एका नात्यामध्ये गुंफून ठेवू शकतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या टीमला खूप आनंद होतो की आम्ही अपेक्षितही केलं नव्हतं की अशा पद्धतीनं या चित्रपटाला प्रतिसाद मिळेल. परंतु त्यामध्ये असलेले जे काही प्रसंग आहेत की एकदम हृदयाला भिडणारे, त्या काळात घेऊन जाणारे, त्यातलं संगीत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या काळामध्ये महत्वाचं घेण्यासारखं म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिबाचं नातं आहे की जे आम्ही आजही निभावू शकत नाही. त्यांच्यामध्ये असलेलं मैत्रीपूर्ण नातं जे आजही आम्ही आमच्या पतीपतीमध्ये निभावू शकत नाही, अशा पद्धतीचं नातं त्या ठिकाणी आपण एक वेगळं स्वरूप त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला पुन्हा एकदा सांगायला आनंद होतो की कालच आमचा चित्रपट हा म्हणजे आमचा म्हणजे आपल्या सगळ्यांचाच जो सुपरहिट म्हणून डिक्लेअर झालेला आहे पूर्ण राज्यामध्ये. त्याचबरोबर अजून दुसरी महत्वाची बातमी अशी आहे की जसा महाराष्ट्रभरामध्ये प्रतिसाद मिळत आहे, ह्या बातम्या ऐकून आजच आम्हाला न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या ठिकाणून चित्रपट प्रदर्शित करण्याचे करार त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. त्या दृष्टीनं म्हणजे महात्मा फुल्यांचा विचार हा एक पुण्यामध्ये जरी त्यांचं कार्य झालं तरी तो पुणे शहरापर्यंत मर्यादित नव्हता, तो महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात आणि एक जागतिक विचार होता. त्याच्यामुळेच वेगवेगळ्या देशामधून निमंत्रण येते की अशा प्रकारच्या आधुनिक विचाराचे महात्मे 19व्या शतकात होऊन गेले, यांच्याबद्दल जाणून घेण्याची पूर्ण जगाला इच्छा आहे. आणि एवढंच नव्हे तर आता वेगवेगळ्या राज्यामधून देखील आम्हाला मागणी येतात. आता नुकतंच आम्ही हिंदीच्या डबिंगवर देखील काम चालू आहे. फक्त आता आजच्या या प्रसंगी मी सगळ्यांना एवढंच आवाहन करतो की जसं तुम्ही आले, आम्हाला तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. कारण की आपण सगळे पाहतोय की जे महापुरुष आमचे मानतो, आम्ही ज्यांना प्रेरणा मानतो, यांच्यावर चित्रपट येण्यासाठी एवढे 100 वर्ष लागतात. आता हा चित्रपट आमचा राहिलेला नाही, हा तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे. तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती की जेवढ्या प्रत्येक महिलेपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा चित्रपट कसा पोहोचेल आणि त्यांना चित्रपटगृहामध्ये येण्यासाठी आपण कसं प्रवृत्त कराल, यावरच येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या महापुरुषांवर बनणाऱ्या चित्रपटाचं भविष्य असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो. आणि दुसरं एक महत्वाचं माझी विचार आहे की काही महिलांनी या ठिकाणी आपलं मनोगत या चित्रपटाबद्दल द्यावं किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांनी देखील द्यायला हरकत नाही. भूषण सन्माननीय सुनील शेळके साहेब या ठिकाणी आलेले, आपल्या सर्वांना विनंती की आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांना माहित आहे की चित्रपट सृष्टीमध्ये बहुजन समाजाचे लोक खूप कमी प्रमाणात आहेत. पण सुनील शेळके साहेबांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पाऊलवाटेवर चालत असताना जयश्रीताई शेळके आणि सुनील शेळके साहेब यांचा आदर्श घेऊन एक चांगल्या पद्धतीनं सहकार क्षेत्राच्या माध्यमातून किंवा प्रशासकीय अधिकारी कामाच्या माध्यमातून आम्ही आता या ठिकाणी चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा बहुजन समाजाचा आवाज एक चांगल्या पद्धतीने बुलंद करत आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की या ठिकाणी ज्योतिबा फुले असो, सावित्रीबाई फुले असो, जिजाऊ असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, अण्णाभाऊ साठे असो, ज्यांचा चित्रपट रूपात चांगल्या पद्धतीनं पिक्चर या ठिकाणी आतापर्यंत आलेला नाही. आपण पुस्तकं वाचलेले आहेत, पण आजच्या युगामध्ये पुस्तकं वाचण्याचं प्रमाण खूप कमी प्रमाण झालेलं आहे. एक जर चांगलं मोठं पुस्तक असेल तर आपण ते वाचू शकत नाही, पण चित्रपटाच्या 2-2.5 तासाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या महापुरुषांचा इतिहास आपल्या चांगल्या पद्धतीने माहीत होतो. हे धाडसाचं पाऊल साहेबांनी उचललं आणि खरंच साहेबांचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि जिजाऊंच्या या भूमीमध्ये साहेबांनी एक पाऊल उचलून एक या देशाला एक चांगला
संदेश दिला की बहुजन समाजाची माणसं सुद्धा चांगल्या पद्धतीनं पिक्चर निर्माण करू शकतात आणि त्याबद्दल साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत सत्कार या ठिकाणी साहेब पनवेल असो, मुंबई असो, अनेक ठिकाणी औरंगाबाद असो, अनेक ठिकाणी ते स्वतः गेले, शिंदेवाडी असो, बुलढाणा असो, अनेक ठिकाणी ते प्रेक्षकांची संवाद साधत आहे की आपल्याला माहिती आहे मी या ठिकाणी बोलत आहे किंवा सुनील शेळके साहेब या ठिकाणी आहेत किंवा नंदू भाऊ असो किंवा मान्यता या ठिकाणी आपण सर्वजण आहोत. तर आपण या ठिकाणी उभं या ठिकाणी असताना बोलत असताना किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना आपल्या पाठीशी खरं व्यक्तिमत्व असत ते ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. आपण जे चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, मी लेखक म्हणून काम करू शकतो किंवा पत्रकारितेत चांगलं काम करू शकतो, तर त्याच्या पाठीमागं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.